आपण आज ही सांडगी मिरची करणार आहोत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे या वाळवता येतात चांगल्या प्रकारे आणि वर्षभर टिकणाऱ्या अशा असतात. ह्या मिरच्या आमटी भाताबरोबर फार छान लागतात. वेगवेगळ्या रायत्यांबरोबर सुद्धा चांगल्या लागतात. तसेच चपाती, भाजी ह्याच्याबरोबर सुद्धा चांगल्या लागतात. तर ह्या आपण जरूर कराव्या आणि करायला अगदी सोपे आहे. आता मी ही अशी जाळी घेतलेली आहे, जरा छोटी आहे. ह्या मिरच्या आहेत त्या आपण अशा कापूया आणि ह्यातल्या ना सगळ्या बिया नाही, थोड्या बिया काढायच्या. थोड्या बिया काढून घ्यायच्या. काय थोडं तिखट पण लागलं पाहिजे. एकदम सगळ्या काढून टाकल्या तर तिखटपणा राहणार नाही. आता ही दुसरी मिरची मी घेते. हे बघा, ही अशी म्हणजे भरायला पण आपल्याला चांगल्या इझी जातील आणि दाबून अशा भरता येतील. या मिरच्या अतिशय सुंदर लागतात आणि घरी केलेल्या मिरच्यांची चव ही काही वेगळीच असते. ह्या ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी, त्या 3 वेळा पाण्यातून चांगल्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. मग कपड्यावर ठेवून सुकवल्या आहेत पंख्याखाली 2 तास आणि त्याच्यानंतर पुसून मी घेतलेल्या आहेत. कारण ह्याच्यात पाण्याचा अंश राहता कामा नये. आणि मसाला सुद्धा आपण जो भाजून घेतोय तो एवढ्याच करता की त्याच्यात पाण्याचा अंश कुठे राहता कामा नये. प्रथम आपण धणे भाजून घेऊया. धणे हे साधारण 5 मिनिटं आपण भाजून घेऊया. पण लाल होईस्तोपर्यंत जास्त होत असतील तर मात्र थोडे कमी भाजावे. लाल होऊन देता कामा नये. आता हे आपले धणे चांगले भाजून झाले आहेत. एकदम लाल करायचे नाही. हे काढून घेऊया आपण. आता मोहरीची डाळ आहे ती आपण भाजून घेऊया. ती पण जास्त लाल करायची नाही. ती पण अशी भाजून घेऊया. आता ही आपली मोहरीची डाळ भाजून तयार आहे. आपण ती काढून घेऊया. जिरं आता घालून घेऊया. जिरं सुद्धा जास्त लाल करू नये. आता या जिऱ्यामध्ये मी मेथी घालून घेते. आणि मेथी जास्त वेळ भाजली तर कडू होते, म्हणून ते अगदी थोडं. कारण जिरे भाजत आलेले आहेत त्यात आपण मेथी घालून घेऊ. हे काढून घेऊया. आता हे तीळ घालून घेते. ते पण जरा तडतडायला लागल्यावरती आपण काढून घेऊया. आणि गॅस मात्र बारीक ठेवा, मोठ्या गॅसवर करू नका. आता आपले तीळ भाजून झालेले आहे.
ते पण आपण काढून घेऊया. आता सर्व मसाला मी मिक्सरमध्ये घालून घेते आणि मग हा बारीक न वाटता थोडा ओबडधोबड वाटावा, म्हणजे एकदम बारीक पेस्ट करू नये. सुका सुका आहे, पेस्ट नाही, सुका, पण जरा थोडा दडदडीत असा वाटावा. आपला मसाला तयार झालेला आहे, तर त्याच्यात आपण हिंग, ह्याच्यात जरा हिंग भरपूर घालून घ्यावा, त्याची चव फार छान लागते. त्याबरोबर हळद पण घेऊ. हळद ही एक मोठा चमचा घेतलेली आहे आणि मीठ पण एक चमचा घातलेला आहे. आणि आता आपण हा लिंबाचा रस आहे तो आपण घालून घ्यायचा, कारण ज्या ठिकाणी ऊन कमी येतं तिथे हा लिंबाचा रस असेल तर मिरच्या लवकर वाळतात, आणि ज्यांच्याकडे कडक ऊन येत असेल त्यांनी ताक घातलं तरी चालू शकतं, कारण मिरच्या लवकर सुकतात. आता हे लिंबाचा रस आपण याच्यात घालून घेऊया आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेऊया. आता ह्यातल्या मी अर्ध्या बिया काढून घेतलेल्या आहेत. हे मसाल्यामध्ये लिंबू घातल्यामुळे जरा ओलसरपणा आलेला आहे, पण मी मसाला जास्त झाल्यामुळे एक लिंबू जास्त घातलाय, म्हणजे टोटल 4 लिंबू घातलेली आहे. आता हे असं दाबून ह्याच्यात भरायचं, एकदम चांगलं दाबून भरायचं. आणि दाबून भरल्यावर हे असं बंद करायचं, म्हणजे त्यातलं सारण आतमध्ये घट्ट बसेल. एकदम चांगलं दाबून घालायचं. आता ही आपली सांडगी मिरची तयार झालेली आहे. ही आता आपण साधारण 5-1 दिवस उन्हात वाळवायची, आणि ऊन गेल्यावरती पंख्याखाली ठेवलं तरी चालेल, आणि कडक सुकून झाल्यानंतर या चांगल्या तळायच्या आणि मस्त एन्जॉय करायचं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद. आपली ही सांडगी मिरची 10 दिवस वाळवून झालेली आहे. आता ही बघा सुकलेली आहे, अशी केली तरी पडत नाही, मसाला तसाच तसा राहतो. कुठची घ्या, हे बघा मसाला अजिबात पडत नाही. आता आपण तळून घेऊया. तापवून घेतले, त्याच्यात मी मिरच्या घालून घेते. तेल एकदम कडक केलेलं आहे, तापवलेलं आहे. ह्या अशा मिरच्या आपण कशाबरोबरही खाऊ शकता. आमटी भाताबरोबर वगैरे छान लागतात, आणि भरपूर रायत्यामध्ये पण घालता येतात. आणखीन 2-3 तळून दाखवते तुम्हाला.
बघा, ह्या अशा चुरून अशा बारीक करायच्या आणि रायत्यामध्ये घालायच्या. दुसरी एक दाखवून घेते तुम्हाला. अशा चुरून रायती किंवा काही हे ह्या गरम आहेत, अशा या आपल्या सांडगे मिरची तयार झालेल्या आहेत.